वर्धा नगर परिषद आम चुनाव 2025 को लेकर चुनावी सरगर्मी तेज होती जा रही है। वार्ड क्रमांक 19 से लोकप्रिय अपक्ष उम्मीदवार एडवोकेट अमोल वामनराव शेंद्रे ने चुनाव मैदान में दमदार उपस्थिति दर्ज कराई है। उच्च शिक्षित, अनुभवी और सामाजिक कार्यों में सक्रिय अमोल शेंद्रे लंबे समय से जनसेवा से जुड़े हुए हैं। वे BCom, MBA, MCom, LLB सहित कई शैक्षणिक योग्यताएं रखते हैं। अपने चुनावी एजेंडे में उन्होंने सफाई व्यवस्था, सड़क, पानी, शिक्षा, युवाओं को रोजगार, महिलाओं और वरिष्ठ नागरिकों के कल्याण को प्राथमिकता देने की बात कही है। उन्होंने कहा कि यदि जनता का आशीर्वाद मिला तो वार्ड के समग्र विकास के लिए ईमानदारी और पारदर्शिता के साथ काम करेंगे। आपको बता दें कि वार्ड क्रमांक 19 में इनका चुनाव चिन्ह छत का पंखा है। चुनाव को लेकर क्षेत्र में मतदाताओं में खासा उत्साह देखने को मिल रहा है। सध्या मी उच्च शिक्षित BCom, MCom, MBA, GDC, LLB उच्च शिक्षण झालेल्या विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलेला, सामाजिक न्याय, समाज कल्याण, महिला बाल कल्याण, अल्पसंख्याक विभाग, RTO, परिवहन महामंडळ अशा विविध क्षेत्रातला मला अनुभव आहे। आणि जेव्हा मी अभ्यास करत असतो तेव्हा सध्याची 2014 पासूनची जी राजकीय व सामाजिक परिस्थिती आहे त्या राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने मला असं वाटलं की उच्च शिक्षित तरुणाची आता राजकारणामध्ये आवश्यकता आहे। आणि जे उच्च शिक्षित तरुण आहे किंवा ज्यांना विविध क्षेत्रातील माहिती आहे ती माहिती, ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। सोबतच रोजगाराच्या संधी आहे, शिक्षणाबद्दल ज्या करिअरच्या संधी आहेत किंवा वृद्ध लोक आहे, महिला लोक आहे यांच्यासाठी ज्या विविध सरकारी योजना आहेत किंवा शासनाच्या ज्या योजना आहेत या योजना मुख्यतः जो लाभार्थी असायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। या दृष्टिकोनातून मला माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा जो उपयोग आहे तो समाजाकरता करता यावा याकरिता मी निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याचा मानस केला। आणि 2014 पासून मी विविध पक्षांचा राजकीय अभ्यास करत आहोत, सामाजिकही अभ्यास करत आहोत। आणि त्याच्यातून मला असं वाटलं की सध्याचे जे एक्झिस्टिंग जे पक्ष आहेत ते समाजाच्या सेवेसाठी जे वार्ड मेंबरच्या माध्यमातून आहेत ते पूर्णपणे यशस्वी नाही किंवा ते पोहोचू शकत नाही या सगळ्या लोकांपर्यंत। तर जे नॅशनल किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी काम केलेलं आहे, विविध डिपार्टमेंटमध्ये 14 वर्षापासून मी अनुभव घेत आहोत कामाचा, तर त्याच्यामध्ये कामाचं स्किल कसं असायला पाहिजे, 24 तासामध्ये लोकांची समस्या कशी सुटली पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने मी निर्णय घेतला की या वर्षीचे जे 19-20 ची जे निवडणूक आहे ती मी लढवण्याचा प्रयत्न करेल आणि जिंकण्याचा प्रयत्न करेल। प्रतिस्पर्धींनी काय काम केले हे सगळ्या जनतेला माहितीच आहे, त्याच्यामुळेच त्यांना अशी होप आहे की नवीन उमेदवार उभा झाला पाहिजे ज्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, जो सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन आपली डेअरिंग दाखवून आपले कामं करून घेऊ शकतो। आणि प्रतिस्पर्धीपेक्षा मला जास्त वोटिंग होऊ शकते अशी आशा आता मला सध्या जनतेमधून मिळते आहे। मी अमोल वामनराव शेंद्रे वार्डातील सर्व सुज्ञ नागरिकांना अशी अपेक्षा करतो की होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद वर्धा 2025 येथे मी अपक्ष पदाचा उमेदवार असून माझा चिन्ह छताचा पंखा आहे, तरी मला भरघोस मतांनी विजयी करा। मी आपल्या सर्वांचे सगळ्या प्रकारचे जे सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल किंवा इतरही विविध शासकीय योजना असेल, कौशल्य प्रशिक्षण असेल आणि आपल्यासाठी जिथे जिथे कायद्याशी संबंधित जिथे जिथे गोष्टी असतील किंवा जिथे जिथे लढण्याची आवश्यकता असेल अशा सगळ्या ठिकाणी मी आपल्यासाठी उपस्थित राहणार आहे। यावेळेस मला मतदान करून एक नवीन उमेदवाराला एक नवीन सुरुवात करण्यासाठी, ज्यांनी गरिबीचा अनुभव घेतलेला आहे, गरिबीचे काय चटके असते, समाजाला कोणत्या प्रश्नातून जावं लागतं यासाठी ज्यांना जाणीव आहे अशा उमेदवाराला विजयी करून उच्च शिक्षित असलेला BCom, MCom, MBA, GDC, LLB आणि सगळ्या क्षेत्रातला माहिती असलेल्या उमेदवाराला आपण भरघोस मतांनी निवडून द्याल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो। 2025 ला होऊ घातलेल्या 20 तारखेच्या मतदानात आपण छताचा पंखा यासमोरील बटन दाबून मला विजयी कराल अशी अपेक्षा बाळगतो।